सुंदर मनामध्ये भरली. जाय लवकर बोलून जाय. बोलवलंय ना मी डॉक्टरला. ते दुसऱ्या पेशंटला बघत होते. येते लतीचं नाव घे. आता काहीतरी बोलू लागला होता तू. नाईस प्रोग्रेस. तू मॉनिटर चेक कर. ऐकलं ना तुम्ही आता बाई. लतीच्या नावाचा दोसरा घेतला शुद्धीत आल्या आल्या. म्हणजे ज्या आईने जन्माला घातलं एवढं तळहाताच्या फोडावानी जपलंय, लहानाचं मोठं केलंय, 28 वर्ष सांभाळलंय, तिचं नावच नाही. 4 महिने काही झाले नाही लग्नाला तर लगे बायकोचं नाव घ्यायला लागले. कायला जन्माला घालायची मग पोरं? म्हणजे लग्न झाल्यावर काय आईचं महत्व संपलं का? एवढी महत्वाची झाली होईल ती, तुमच्यापेक्षा बी जास्त. तिचं नाव घेते ते. हे बाय, तू कोणाचं नाव घेतोय ते महत्वाचं नाहीये. माझं लेकरू शुद्धीवर आलंय ना, ते महत्वाचं आहे मला. पुरावा आहे का काही? काल मला अलर्ट करण्यासाठी फोन आलता. कुणाचा? ते महत्वाचं नाही आबासाहेब. असं कसं महत्वाचं नाही? म्हणजे काय म्हणून फोन आला होता? म्हणजे सांगा ना मॅडम. ते मी नाही सांगू शकत सर. म्हणजे खोटं बोलू राहिले या? बापूंची शपथ घेऊन सांगते, मला फोन आला होता. अरे बाप, मग आता त्याच बापूंची शपथ घेऊन सांग बरं, का कोणाचा फोन आला होता? ते मी नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? त्यांचे लय उपकार आहेत माझ्यावर. त्यांनी मला अलर्ट केलं म्हणून आज माझा नवरा जिवंत आहे. त्यांची ऋणी राहीन मी आयुष्यभर. हे बघा मॅडम, तुम्ही स्पष्ट काय ते सांगा, नाहीतर आम्ही हा पुरावा काही ग्राह्य धरू शकत नाही. आजकाल कोणी उठतं आणि काही सांगतं, आम्ही कसा विश्वास ठेवणार? हे बघलं ते का मुकाट्यानं खरं काय ते सांग. कारण आता सगळ्या गोष्टी हाताबाहेर चालल्या. काय झालं? शुद्धीवर आला हव्या. डोळे उघडून पाहिलं माझ्याकडं. देवच पावला म्हणायचा बापू. लते, तुझा या अभ्याची काळजी घे. अहो मी काय म्हणते, नाही, कोणाचा फोन आला होता? आता असं नको म्हणू का आमच्याच घरून फोन आला होता म्हणून. लते तू कायला तक्रार करते ग? जाय बरं तू. तुझ्या नवऱ्याची काळजी घे. तुझ्या नवऱ्याची काळजी घ्यायची सोडून माझ्या पोराच्या मागे कायला लागते ग हात धुवून? अक्कासाहेब, हे काय बोलताय तुम्ही? हे पाय, दौलतने काय बी केलेलं नाहीये. अक्कासाहेब, जाई ना बाई. तुला काय काळजी आहे का नाही अभ्याची? काळजी तर तुम्हाला बी होती ना अक्कासाहेब. म्हणजे म्हणूनच तुम्ही फोन केला होता ना मला. तुझं कुंकू वाचव, तुझ्या नवऱ्याचा जीव धोक्यात आहे म्हणून.